कासारसाई रोड डीपी 45 मीटरचा आहे, तो त्याच पद्धतीनं करायचं आपण ठरवलेलं आहे। त्याचाही टेंडर आता निघेल। हे रोड मोठेच्या मोठे जे डीपी मध्ये आहे ते तसंच करायचं असं ठरवलंय। तिथल्या स्थानिक लोकांनी पण सांगितलं की आम्ही यामध्ये पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहे। हिंजवाडी ते शिवाजी चौक येथे ग्रेड सेपरेटरच्या बद्दल मी मगाशी सांगितलं, अनेक ठिकाणी ग्रेड सेपरेटर तिथं जुना मुंबई पुणे बेंगलोर जो रस्ता आहे तो रस्त्याला आपण वरून एक फ्लायओव्हर करणार आहे आणि तिथनं साधारण खाली 5 लेन जायला 5 लेन यायला, वरनं 3 लेन जायला 3 लेन यायला असं ते करणार आहे। परंतु पहिल्यांदा त्याच्याकरता सर्व्हिस रोड रुंद मला वाटतं 12 मीटरचा दोन्ही बाजूला, ते 12 असं मीटरचा त्या पद्धतीनं मला वाटतं कॉन्क्रीटचा करायचं ठरलेलं आहे। कुणाचा राग कुणावर काढते तर त्यामध्ये आपल्याला त्या काम झाल्यानंतर आपण मधल्या फ्लायओव्हरचं काम सुरू करणार आहे। मी मगाशी सांगितलं, लक्ष्मी चौकामध्ये भक्ती शक्ती सारखा ब्रिज तयार करायचं ठरवलेलं आहे। हिंजेवाडी चौकाचं ग्रेड सेपरेटर सांगितलं। मारुंजे रोड ते हिंजवडी फेज 2 पूर्वी कॅनॉल होता, कासारसाई म्हणून जे धरण आहे तिथनं कॅनॉल येत होता, तो कॅनॉल आता बंद झालेला आहे कारण आता तिथं सगळं नागरीकरण झालेलं आहे। त्याच्यामुळं तिथं 100 मीटर रुंदीची जी जागा 100 फूट ही जी रुंदीची जागा आहे तिथं पूर्णपणे रस्ता PMRD कडनं करायचं ठरवलेलं आहे। त्याच्याही बाबतीमध्ये टेंडर काढायला सांगितलेलं आहे। अशा बऱ्याचशा गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामध्ये सातत्याने 7 ते 10 दिवसामध्ये आढावा घेत त्या कामं काही शॉर्ट टर्म मधली आहेत, काही लॉंग टर्म मधली आहेत आणि तशा प्रकारची कामं करून जे काही मधल्या काळामध्ये खूप नाराजी आपल्याला सगळ्यांना त्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळाली, तिथल्या बाकीचे पण स्मार्ट सिटी सारखे आतले बाकीचे रस्ते, फुटपाथ, वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन बदलाव्या लागतील। स्ट्रॉम वॉटरच्या करता पाईप न टाकता मोठ्या प्रमाणावर डक्ट करावे लागतील, त्याची साईज मोठी करावी लागेल। जे जलसंपदा आणि टंडन ते देतील त्या प्रकारे असंही आम्ही ठरवलेलं आहे। आज आम्हाला महावितरणचे चीफ इंजिनियर भेटले आणि त्यांनी सांगितलं MIDC ज्यावेळेस होत होती त्यावेळेस आम्ही आमची केबल आतनं टाकलेली आहे आणि आता त्याच्यावर कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे। पुढं कधी ती केबल बस झाली तर संपूर्ण रस्ता खोदावा लागेल। त्यापेक्षा तुम्ही आता रस्ते रुंद करताय, स्ट्रॉंग वॉटर काढून देण्याचं काम करताय, ओढे सगळे मोकळे करताय, जिथं कुठं बांधकामं झाली असतील तर ती बांधकामं ओढ्याचा प्रवाह खुला करण्याच्या करता पाडायचा पण निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याकरता म्हणले आम्हाला वेगळा डक करून द्या। स्ट्रॉंग वॉटरच्या करता वेगळा असेलच, परंतु आमच्या पाईपलाईन ड्रिंक वॉटरच्या असतील, त्यांच्या केबलच्या करता असतील, त्याच्या इतर वेगवेगळ्या सर्व्हिसेस ज्या असतात, इवन गॅसची पाईपलाईनच्या बद्दल पण आज ती चर्चा झाली। मी त्यांना म्हणलं की कुठल्या ज्या काही पाईपलाईन लागतात, पाईपलाईनमध्ये सर्व्हिस देण्याच्या करता बाबी लागतात, त्याचा सगळ्याचा अभ्यास करून त्याचा अहवाल द्यायला सांगितलेला आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढं जायचं ठरवलेलं आहे। ते झाल्यानंतर निश्चितपणे ही कायमची उद्याची 50 ते 100 वर्ष डोळ्यासमोर ठेवून अडचण दूर करण्याचा निश्चय आम्ही लोकांनी केलेला आहे।